महत्त्वाचं असणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी, विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांनी आता थेट इशारा दिलाय। हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून संजय शिरसाट बाहेर पडणार आहेत। उद्या आपला मुलगा निविदा प्रक्रियेतून बाहेर पडेल असं शिरसाटांनी म्हटलंय। आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, 7 वेळा लिलावाची नोटीस काढली, कोणीच पुढे आलं नाही। 67 कोटींना संजय शिरसाट हॉटेल घेणार होते। संजय राऊत, लक्षात ठेवा, मी थोडा चक्र माणूस आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही, अशी विधानं शिरसाटांनी केली। तुम्हाला मी एक आव्हान देतो, 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय, विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चं आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। तर छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर 1.5 एकर परिसरामध्ये विस्तारलेलं विट्स हॉटेल सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय। याच विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांनी हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून माघार घेतली आहे। दरम्यान हे हॉटेल आहे तरी कसं, या हॉटेलचे मूळ मालक कोण आणि हे लिलावापर्यंत कसं पोहोचलं, हे जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेने। छत्रपती संभाजीनगर शहरातील विट्स हॉटेल, ज्या हॉटेलच्या लिलावावरून सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फायरी सुरू झाल्यात, हेच ते हॉटेल आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनवरचं हे हॉटेल विट्स। खरं तर अनेक प्रश्न आहेत, हे हॉटेलचे नेमके मालक कोण, ते लिलावापर्यंत कसं पोहोचलं, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे। या हॉटेलचे मूळ मालक जे आहेत त्यांचं नाव आहे रमेश हवेली। रमेश हवेली यांनी धनदा कॉर्पोरेशन नावाची एक कंपनी या हॉटेलच्या दरम्यान उभा केली, त्यातून काही शेअर्स या ठिकाणी विकले आणि शेअर्स धारकांना या हॉटेलच्या कमाईतून येणारा नफा जो आहे तो देण्याचं या ठिकाणी ठरवलं। मात्र काही दिवसांनंतर हे जे शेअर्स होल्डर्स आहेत त्यांना नफा येणं बंद झालं आणि हे हॉटेल बँकरप्ट झाल्याचं या ठिकाणी मालकांनी सांगितलं। न्यायालयानं 2018 मध्ये एमपीडी ऍक्ट नुसार या भागातील एसडीएम यांना या हॉटेल चालवण्याची आणि त्यानंतर लिलाव करण्याची या ठिकाणी सूचना केली आणि त्यातून येणारा जो नफा आहे तो या ठिकाणी शेअर्स होल्डरला देण्याचं ठरवलं। पहिला लिलाव जो 2019ला झाला त्यावेळी या हॉटेलची लिलावाची किंमत होती 76 कोटी। यामध्ये लिलावात कोणी सहभागी झालं नाही। 2019ला दुसरा लिलाव 64 कोटी 53 लाखांचा करण्यात आला, त्यावेळी देखील कोणी या लिलावात सहभागी झालं नाही। 21ला 64 कोटी 53 लाखाचा पुन्हा लिलाव करण्यात आला, मात्र या प्रॉपर्टीचा हा तिसरा लिलाव होता, यात कोणी सहभागी झालं नाही। फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा एसडीएम कार्यालयाकडून लिलाव करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रक्कम होती 64 कोटी 53 या ठिकाणी लाख आणि यानंतर हे हॉटेलच या ठिकाणी लिलाव होत नाही, त्यामुळे इथले शेअर्स होल्डर जे आहेत त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला आणि त्यांना सांगितलं की याचे 2 भाग करा जेणेकरून ह्या हॉटेलचा लिलाव होईल। त्यात एक हॉटेलची इमारत आणि प्लॉट आणि रिकामा प्लॉट। त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार 2 किमती ठरवण्यात आल्या। रिकाम्या जागेची किंमत जी होती ती 17 कोटी 67 लाख ठेवण्यात आली आणि हॉटेल इमारतीची आणि प्लॉटची किंमत 46 कोटी 85 लाख ठेवण्यात आली। त्यासाठी 2022ला पुन्हा लिलाव करण्याचं या ठिकाणी नोटीस एसडीएमनी काढलं, मात्र यातही कुणी सहभागी झालं नाही। याचा 6वा लिलाव 2024 मध्ये या ठिकाणी करण्यात आला, यातही कुणी बोली लावली नाही आणि त्यानंतर मे 2025ला 7वा लिलाव या ठिकाणी काढण्यात आला। यावेळी किंमत ठेवण्यात आली होती 64 कोटी 53 लाख। जसे याचे 2 भाग केले गेलेले होते आणि या लिलावामध्ये 3 कंपन्या सहभागी झाल्या, त्यामध्ये सिद्धांत मटेरियल ही जी कंपनी आहे ती कंपनीच या ठिकाणी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचं असल्याचं या ठिकाणी बोललं गेलं आणि त्यानंतर अन्य 2 कंपन्या या लिलावामध्ये सहभागी झाल्या होत्या, लक्ष्मी निर्मल आणि कल्याण टोल। मात्र यांच्यातली किंमत सर्वाधिक असल्यानं याची जी प्रॉपर्टीची बोली सर्वाधिक संजय शिरसाट यांचा मुलगा जो आहे, ज्याच्या नावे ही कंपनी असं बोललं जातं, त्यांनी
ह्याची जास्त बोली लावली आणि त्यानंतर आता या हॉटेलच्या विक्रीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। आता सध्या हे हॉटेल संपूर्णपणे बंद आहे। इथे कुठलाही या ठिकाणी हॉटेल चालवलं जात नाही। 4 मजली हॉटेल, सुसज्ज या ठिकाणी निवासाची व्यवस्था, डायनिंगची व्यवस्था, खाली एक हॉल आहे आणि सुसज्ज हॉटेल यावरनं गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे आणि हे आहे विट्स हॉटेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। पुढच्या